आत्ताच जो मराठी सक्तीचा वाद आहे त्यावरती मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की ज्यांना मराठी येत नाहीये त्यांना आपण शिकवूयात. राज्यामध्ये असताना तुम्हाला आलंच पाहिजे, कुठल्याही राज्यामध्ये जावा त्या राज्यात तुम्हाला भाषा आलीच पाहिजे. त्याच्यासोबत त्यांनी ही पण भूमिका घेतली व का येत नाही म्हणून त्याला मारलं पण नाही पाहिजे, हिंसा पण नाही केली पाहिजे. राज्याच्या राजकारणामध्ये विधान परिषद सध्या ट्रेंडिंग वरती आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाहीये त्यांच्यामध्ये खूप सारे संभ्रमाचं वातावरण आहे. एक जागेसाठी जवळपास 75-74 लोक इच्छुक होते. अनिकेत तटकरे आहे, समीर भुजबळ आहे, प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे काही लोक होते. त्याच्यातून नंबर लागला जिशान सिद्दीकीचा. रोहित पवार यांनी अलीकडेच एक स्टेटमेंट दिलं होतं की सुनेत्रा पवारांनी भाजपची साथ सोडली तर पवार कुटुंब एकत्र येऊ शकतं. त्यांच्याकडे आहेत किती? 10 आमदार आहेत. 10 आमदारासाठी 40 आमदार आणि जेवढा सगळा खटाटोप करून पक्षाच्या बाहेर पडणं 10 आमदारच्या पाठिंब्यासाठी असं होत नाहीये. रोहित पवार त्यांच्या पक्षातील नेते ते वारंवार सांगत होते की दादांची इच्छा होती की आपल्याला विलिनीकरण करायचे. पण दादाने कुठंच बोलले नव्हतं की आम्हाला विलिनीकरण करायचं. पण कुठेतरी असं वाटतं का की भविष्यामध्ये पवार विरुद्ध पवार असं होणारच आहे. अजितदादा असताना पवार विरुद्ध पवार झालं तर अजितदादा नसताना तर होईलच ना. महाविकास आघाडीमध्ये आता एकच म्हणजे उमेदवार देणार होता, तर अशी चर्चा होती की उद्धव ठाकरे स्वतः जाऊ शकतात, पण त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या अंबादास दानवेंना उमेदवारी दिली. आदित्य ठाकरे सोडून सगळ्या ठाकरेंची इच्छा अशी असते की आपण पाठीमागं राहायचं, डायरेक्टरची भूमिका घ्यायची आणि पक्ष आणि सरकारमधली भूमिका बजवायची. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंची साथ त्यांच्या पक्षातले सोडू शकतात. लोकांना सत्तेमध्ये जायचं असतं, लोकांना सत्तेच्या आश्रयामध्ये राहून त्यांचे काम करायचं असतं. आजचं राजकारण हे समाजकारण राहिलेलं नाही, आजचं राजकारण हे अर्थकारण राहिलेलं. अंबादास दानवेला उमेदवारी दिली म्हणून ठीक आहे, नाहीतर पुढच्या काळामध्ये अंबादास दानवेला जर काही मिळालं नसतं तर अंबादास दानवे शिवसेना किंवा भाजपमध्ये आले असते. काँग्रेसला म्हणायला गेलं तर ना राज्यसभा मिळाली ना विधान परिषद. मग महाविकास आघाडीमध्ये नक्की काँग्रेसचं स्थान काय आहे? बच्चू कडूंनी शिंदेच्या सेनेमध्ये प्रवास केला, त्यामागचा नेमका त्यांचा निर्णय किंवा त्यांचा हेतू काय असेल? भाजपने यंदा नवीन चेहऱ्यांना संधी दिली, म्हणजे जे अनुभवी नेते आहेत त्यांना त्यांनी बाजूला ठेवून नवीन चेहऱ्यांना संधी दिली, तर त्यामागे नेमकी त्यांचा काय हेतू असतो? नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ज्या काही राजकीय घडामोडी होत असतात त्या घडामोडींवरती आपण नेहमीप्रमाणे या आपल्या विशेष भागामध्ये चर्चा करत असतो. या आठवड्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्या राजकीय घडामोडींवरती आपण आज विश्लेषण करणार आहोत. आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक आणि ॲडव्होकेट शिवाजी जाधव सर. सर नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा हा प्रश्न आहे सर, कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम बेस्ट. सर, काल 1 मे होता, महाराष्ट्र दिन होता आणि महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावरती एक ड्रीम प्रोजेक्ट जो होता तो एक सुरू झालाय, म्हणजेच मिसिंग लिंक प्रकल्प. तर ते जे टनल आहे ते सुरू झालंय आणि त्याचा जो काही फायदा आहे तो कशा अनुषंगाने होऊ शकतो असं वाटतंय? नाही बघा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 14 ते 19 मध्ये काम करत असताना अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला त्यांनी मान्यता दिली, सुरुवात केली, उद्घाटन केले आणि आता हा जो काल 1 मेला जो उद्घाटन झालाय मिसिंग लिंक, खरं तर त्याला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता ह्याला मिसिंग लिंक न म्हणता कनेक्टिंग लिंक म्हणायचं आहे आणि तो प्रोजेक्ट पुणे आणि मुंबईमधला जो अंतर आहे जवळपास 30 मिनिटाने कमी करणार आहे. 30 मिनिटांना अंतर कमी होईल, तो एक फायद्याचा. आणि जो घाटातून जो वळणावळणानं लोकांना यायला लागायचा तिथं तो ट्रॅफिक व्हायचा, तो ट्रॅफिक त्याच्याने कमी होईल. जवळपास 6-7 हजार करोड रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे आणि 17ला त्याचं मान्यता मिळाली आणि आत्ता त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये तो कंप्लीट झाला. त्याच्याने एकच बचत होईल, लोकांचं वेळेचं बचत होईल, इंधनचं बचत होईल, लोकांना घाटाघाटानं जायचं आणि ट्रॅफिकमध्ये अडकायचं, तो एक त्याचा फायदा लोकांसाठी होणार आहे. नक्कीच. पण सर, जसं काल उद्घाटन झालं त्याच वेळी या टनलला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण मिळाला. आता हा विषय आपला चाललाच आहे, तर त्याच विषयाला अनुषंगून की आत्ताच जो मराठी सक्तीचा वाद आहे त्यावरती मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की ज्यांना मराठी येत नाहीये त्यांना आपण शिकवूयात करून. पण आणि त्यांनी हेही सांगितलंय की देशामध्ये जोर जबरदस्ती करून भाषेसाठी हिंसा नाही झाली पाहिजे. तर त्यावर त्यांच्या भूमिकेवरती तुम्हाला काय वाटतंय सर? नाही, बरोबर आहे. आता मागच्या 1-2 एपिसोडमध्ये पण आपलं या विषयावर बोलणं झालं की जर आपण एखाद्या राज्यामध्ये एखाद्या ठिकाणी राहतो, 15-20 वर्षापासून 10-15 वर्षापासून राहतो आणि तिथं काम करतो, पोट भरतो, तर त्या राज्याची भाषा आली पाहिजे हे साहजिक आहे आणि सगळ्यांनी त्याचा प्रयत्न केला पाहिजे.
राज्यामध्ये आपल्या इथं परिवहन मंत्र्यांनी असे नियम काढले, की ज्यावेळेस तुम्ही तुमचं लायसन्स रिन्यू करायला जाल, त्यावेळेस तुम्हाला मराठी भाषेची तुम्हाला टेस्ट द्यायला लागेल. त्याच्यावर तुम्हाला पास व्हायला लागेल. आणि सर्वात जास्त अडचण या गोष्टीची उत्तर भारतीय लोकांना आली, कारण ते लोकं जास्त करून तेच लोकं आहेत त्या रिक्षा चालकामध्ये. त्यांना आता लायसन्स रिन्यू करताना ते मराठीतील टेस्ट त्यांना द्यावी लागेल. तसं टेस्ट म्हणजे असे काही एम-ए मराठीसारखी नाहीये किंवा पी-एच-डी मराठीसारखी नाहीये. साधी सरळ त्यांना बोलता आलं पाहिजे. समोरचा माणूस काय बोलतोय समजलं पाहिजे आणि त्यांना तसं व्यावहारिक भाषा त्यांना आली पाहिजे आणि यामध्ये सगळे सहमत आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी हे बोलत असताना ह्या निर्णयाचे त्यांनी स्वागतच केले. या निर्णयाला त्यांनी बॅकअपच केलं, की हो. राज्यामध्ये असताना तुम्हाला आलंच पाहिजे. कुठल्याही राज्यामध्ये जावा त्या राज्यात तुम्हाला भाषा आलीच पाहिजे. त्याच्यासोबत त्यांनी ही पण भूमिका घेतली, बाबा का येत नाही म्हणून त्याला मारलं पण नाही पाहिजे, हिंसा पण नाही केली पाहिजे. का येत नाही म्हणून हिंसा पण नाही केली पाहिजे आणि मी बोलत नाही म्हणून पण हिंसा नाही केली पाहिजे. आता नियम आलाय. आता मी मराठी बोलतो. मी एखाद्या रिक्षा चालकाच्या रिक्षा वाहनामध्ये बसलो आणि त्याला मी म्हटलं, की चला मला इकडून दादरला जायचंय. तो म्हणला मुझे मराठी नाही आता. दादरला जायचं ह्याच्यात काय म्हणजे काय अवघडच नाही ना. त्याला आलंच पाहिजे. 10-15 वर्षापर्यंत त्याला कळलंच पाहिजे. मग तो जर म्हणला मैं नहीं बोलूंगा, म्हणलं तर मग तो पण नाही बोलला पाहिजे. तू का बोलत नाहीस म्हणून मी पण त्याला नाही मारला पाहिजे. ही भाषा मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी म्हणणं होतं. पण साहजिकच आहे, की एवढं आहे, की या निमित्ताने लोक आता बोलतील तरी. कंपल्सन केल्यामुळे आता बोलण्याचा प्रयत्न तरी करतील. मीही काही रिक्षामध्ये बसून असा प्रयत्न केलं, त्याला आता उत्तर द्यायचा प्रयत्न करतायत. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये विधान परिषद सध्या ट्रेंडिंग वरती आहे. तर विधान परिषदेवरती ज्या काही म्हणजे सर्व पक्षातल्या उमेदवारांना खरं तर नेत्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली नाहीये त्यांच्यामध्ये खूप सारे संभ्रमाचं वातावरण आहे. त्यातलं महत्वाचं नाव घ्यायचं झालंच तर अमोल मिटकरींचं आहे. अमोल मिटकरींना उमेदवारी नाही मिळाली किंवा त्यांना संधी नाही मिळाली या टाइमला, तर त्यावरून त्यांच्यामध्ये थोडी नाराजी वाटते. आणि त्यांनी तसं म्हणायला गेलं तर आज त्यांनी एक ट्विट पण केलं. ज्या ट्विटमध्ये त्यांनी असाही एक म्हणजे इशारा आपण म्हणू शकतो. त्यांनी असं लिहिलं की जब तुमने मेरे लिए दरवाजा बंद किया तब मेरी उंगलियां उस चौकट में दब रही थी. #कडवा सच. मग आता त्यांचा नक्की त्या ट्विटचा अर्थ काय होता आणि मेन म्हणजे म्हणायला गेलं तर विधान परिषदेच्या जी काही पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोणता दुसरा निर्णय घेण्याचा त्यांचा विचार आहे का? अमोल मिटकरी हे सुरुवातीपासून चळवळीमधून काम करणारे कार्यकर्ते होते. ते शाळा, महाविद्यालय, कॉलेजेसमध्ये जाऊन व्याख्यान करायचे. फुले शाहू आंबेडकर विचारांच्या चळवळीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा असताना त्यांच्या विचाराशी त्यांची थोडंसं जवळीकता निर्माण झाली आणि त्यांच्या त्या बोलण्याच्या स्किलमुळं, प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे अजितदादांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. तर विधान परिषदेवर अजितदादांनी पाठवलं. आता अजितदादाच्या त्या दुर्दैवी अपघातामुळे अजितदादा आता हयात नाहीयेत. त्यामुळं त्यांना ही अपेक्षा होती, की अजून मला राष्ट्रवादी काँग्रेस अजून मला संधी देईल. पण ज्यावेळेस अजितदादा होते, ज्यावेळेस अमोल मिटकरींना विधान परिषदेवर पाठवायची होती, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाची धुरा सगळी सुनेत्रा पवारांकडे आहे. मेन सर्व डिसिजन घेणारे सुनेत्रा पवार आहेत. आता त्यांना अमोल मिटकरींचं उपयुक्तता पुढं कशी करून घ्यायची, काय घ्यायची, त्याच्यापेक्षा जास्त त्यांना असं वाटलं असेल, की विधान परिषद दिली गेली ठीक आहे. तरीही आत्ता बघा राजकारणामध्ये पदं सगळ्यांना हवं असतात. अमोल मिटकरींनी विचार केला पाहिजे, की माझ्याकडे काही राजकीय पार्श्वभूमी नसताना, मी मोठ्या राजकीय घराण्यातून नसताना, मला अजितदादांनी फक्त वक्तृत्वाच्या शैलीवर मला त्यांनी विधान परिषदेवर पाठवलं. त्यांनी याच्यामध्ये कर्तृत्व म्हणून त्यांनी थोडंसं आता तरी समाधान बसायला पाहिजे. कारण 6 वर्षाची आमदारकी मिळणं लोकांचं आयुष्य जातो. आमदारकी मिळवण्यासाठी. दादांनी त्याला दिलेलं, त्यांनी त्याचं घेतला. आता याच्यामध्ये नाराजी होऊन बसण्यापेक्षा, कोणावर तरी आरोप करत बसण्यापेक्षा त्यांनी सकारात्मकतेने पुढे गेलं पाहिजे. आता अमोल मिटकरींना हा केला पाहिजे. पण अमोल मिटकरींना का दिलं नाही याचा आपण पाठीमागे गेलं पाहिजे. जवळपास एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एकच जागा विधान परिषद जाण्यासारख्या संख्याबळ आहे. एक जागेसाठी जवळपास 75-74 लोक इच्छुक होते. त्यामध्ये बघायला गेलं तर सुनील तटकरेंचे मुलगा अनिकेत तटकरे आहे, भुजबळांचे समीर भुजबळ आहेत, प्रफुल्ल पटेलांचे जवळचे काही लोक होते, असे अनेक लोक इच्छुक होते. त्याच्यातून नंबर लागला झिशान सिद्दीकीचा. बाबा सिद्दीकी हे मुंबईमधले मॉलमॅन म्हणजे चांगले उद्योगपती म्हणून ओळखले जायचे आणि त्यांची वावर हे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त आहे. म्हणजे बॉलिवूडमध्ये जेवढे पण खान ब्रदर असतील किंवा मोठे मोठे हिरो असतील, बाबा सिद्दीकी आणि यांचे चांगले संबंध होते. प्रत्येक इफ्तार पार्टीला बाबा सिद्दीकीकडे यायचे आणि त्यांची पार्टी व्हायची आणि ते एकंदरीत मुंबईमध्ये त्यांचा चांगला नेटवर्क होता.
आणि त्यांचाही दुर्दैवी त्या निधन झाला. त्याच्यानंतर मग जिशान सिद्दीकी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. आता मुंबईसारख्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करणारा हा मोठा वर्ग हा मुस्लिम होता. सना मलिक आहेत, नवाब मलिकांच्या हो. मुली, आणि आता बाबा सिद्दीकी. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई आणि मुंबई मेमार क्षेत्रामध्ये मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी म्हणून आपल्या जिशान सिद्दीकीला उमेदवारी दिली. त्याचसोबतच पक्ष आहे म्हटल्यानंतर पक्ष चालवायला देणगी लागतं. बाबा सिद्दीकी झालं, जिशान सिद्दीकी झालं, यांच्या ओळखीचे उद्योगपती आहेत, त्यांच्या ओळखीचे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांच्या ओळखीचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत, तर त्यांच्याकडून काही पुढे चालून पक्षाला देणगी मिळेल का, ह्या सगळ्या गोष्टीचं गणित करून त्यांनी अमोल मिटकर यांच्या पुढे जिशान सिद्दीकीला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. आता काही जण बोलतात की बाबा सिद्दीकी वारल्यानंतर जिशान सिद्दीकीला शब्द दिला होता अजितदादांचा. दादा हयातमध्ये नाही आहेत, ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आता दादा देणार नाही. त्यामुळं जिशान सिद्दीकी या सगळ्या नेटवर्कमुळं, मुस्लिम असल्यामुळं आणि मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी विधान परिषदेचा नंबर लागलेला आहे. पण जिशान सिद्दीकींना आता उमेदवारी देऊन म्हणजे दादांनंतर अमोल मिटकरी दादांसोबत असायचे, पण दादांच्या निधनानंतर आता अमोल मिटकरींना पक्षात कुठेतरी डावलल्याचं वाटतंय. जागा आहे का ना, मी उदाहरण त्याच्यासाठी तुम्हाला 75 लोक म्हणलं. 75 लोकांपैकी एकालाच मिळणार होती, बाकीचे 74 लोक नाराज होणार होते. त्याच्यात ते पैकी एक अमोल मिटकरी होते. आता राष्ट्रवादीचा विषय सर निघालाच आहे, तर त्यावरूनच एक प्रश्न आहे की शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी अलीकडेच एक स्टेटमेंट दिलं होतं की सुनेत्रा पवारांनी भाजपची साथ सोडली तर पवार कुटुंब एकत्र येऊ शकतं, आणि या उलटच सुप्रिया सुळेंचं पण एक स्टेटमेंट होतं की मी पवार विरुद्ध पवार हे असं समीकरण होऊ देणार नाही. ना बघ, कसं आहे की ज्या दिवशी अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं त्या दिवसापासूनच त्यामुळे विलिनीकरणाचा जोर शरद पवार गटाकडून होत होता. विशेषतः रोहित पवार, त्यांच्या पक्षातील नेते हे वारंवार सांगत होते की दादांची इच्छा होती की आपल्याला विलिनीकरण करायचे, पण दादाने कुठंच बोललं नव्हतं की आम्हाला विलिनीकरण करायचं आहे. त्यामुळे आता दादा हयात नाहीत, त्यामुळे त्यांचं कितपत सत्य आहे हे आता आपल्याला याच्यामध्ये शंकेला वाव आहे. बरं, त्याच्यानंतर आता हा प्रश्न कधी उठला की ज्या वेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं की इथनं पुढे आता निवडणुका कशा होतील, त्यावेळेस बोलले की येणाऱ्या काळामध्ये पवार विरुद्ध पवार होऊ शकतं का, जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट भाजपची युती तोडेल, भाजपसोबत राहणार नाही, असं शक्यच नाही ना. दादा हयात असताना दादानी स्वतः डिसिजन घेतलं, महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि महायुतीमध्ये गेले. दादांनी असं कधीच वाच्यता केली नव्हती की मला भाजपच्या बाहेर जायचे किंवा मला भाजपनं त्रास दिला वगैरे. हे आता रोहित पवार दादा हयातमध्ये नसताना दादांच्या तोंडी किंवा दादांच्या नावाने ह्या गोष्टी खपवत आहेत का, याची शंकेला वाव आहे. ते सांगतात तुम्हाला माहित आहे दादा शेवटच्या काळामध्ये काय दादांनी शेवटच्या काळामध्ये कधीही भाजपवर, देवेंद्र फडणवीसावर, केंद्रीय नेतृत्वावर कधीही टीका केली नाही. त्यांनी फक्त पिंपरी चिंचवडच्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता जसं प्रत्येक ठिकाणी स्थानिक लेवलला भाजप आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात लढले. जरी ते राज्यामध्ये सत्तेमध्ये असले तरी स्थानिक लेवलला ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढले. म्हणून त्या स्थानिक नेत्यांना मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये ते बोलावंच लागलं असतं. त्या पद्धतीने अजितदादा तिथं बोलले. त्यांनी कधी मोदीजी, कधी अमित शहा, कधी देवेंद्र फडणवीस आणि कधी भाजपच्या वरिष्ठ नेत्यावर त्यांनी टीका केलेली नव्हती. त्यामुळे जे रोहित पवार म्हणतात की दादा शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची इच्छा होती की आयतं सत्तेमधला भाग सोडून सत्तेच्या बाहेर कोण पडेल. उलट इतर पक्षातले लोक भाजपमध्ये येत आहेत, इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडून रोहित पवारांच्या सोबत काम करण्यासाठी सत्तेतून बाहेर पडत, हे रोहित पवारांनी थोडंसं इलॉजिकलच बोलले. त्यांच्याकडे आहेत किती, 10 आमदार आहेत. 10 आमदारासाठी 40 आमदार आणि जेवढा सगळा खटाटोप करून पक्षाच्या बाहेर पडणं 10 आमदारच्या पाठिंब्यासाठी असं होत नाहीये. मुळात काय झाले, ही जे विलिनीकरणाची जी गोष्ट होती, विलिनीकरणासाठी जे लोक पुढाकार घेत होते, आता विलिनीकरणाचा विषय हा सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचे 2 मुलं पार्थ आणि जय पवार आणि अजित पवार गटातले सगळे नेते यांनी हा विलिनीकरणाचा विषय हा संपवलाय. त्यामुळं आता रोहित पवारांना कळून चुकले, आता विलिनीकरण होणार नाही. त्यामुळं आपण आता कुठंतरी एक विषय काढायचा, जर तुम्ही भाजपला सोडत असाल तर आम्ही तुमच्यासोबत युती करणार किंवा तुमच्यासोबत राहणार, तरच पवार कुटुंब एकत्र राहणार, ऑर एल्स मग पवार विरुद्ध पवार निवडणूक होणार, असं ते
सांगण्याचा रंगवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. अगदी त्याच उलट एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सुप्रिया सुळे, तुम्ही आता बोलताना हो, सांगितलं हो. की सुप्रिया सुळेंना बोललं की आता पुन्हा दादांची आठवण येते का, दादांचे फोटो दाखवले, मग पुन्हा निवडणुका कसं होईल, तर सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं इथनं पुढं पवार विरुद्ध पवार होणार नाही. पवार जर कोणी असेल तर मी निवडणूक लढणार नाही किंवा दुसरा विषय घेईल. मागच्या वेळेस पण होणार नव्हत्या, पण त्यावेळेस काही परिस्थिती निर्माण झाल्यामुळं ते मला करता आलं नाही. बघा एका पक्षातले सुप्रिया सुळेंची एक भाषा आहे आणि रोहित पवारांची एक भाषा आहे. त्यांच्याच जमत नाही, तर आता कुठं सुनेत्रा पवार आणि अजित पवार गट सत्तेच्या बाहेर पडणार आहे. त्यामुळं विलिनीकरणाची डाळ कुठं शिजली नाही. ग्रामीण भाषेत जर बोलायचं झालं, विलिनीकरणाची डाळ शिजली नाही म्हणून त्यांनी आता भाजपच्या बाजूला जा, भाजपपासून फारकत घ्या, अशी भाषा रोहित पवारांनी सुरू केलेली आहे. पण कुठेतरी असं वाटतं का की भविष्यामध्ये पवार विरुद्ध पवार असं होणारच आहे. अजितदादा असताना पवार विरुद्ध पवार झालं, तर अजितदादा नसताना तर होईलच ना. राजकारणामध्ये आणि ते पवार कुटुंब प्रॅक्टिकली बोलताना पण सांगतात, राजकारण वेगळीकडे, कुटुंब वेगळीकडे, विचार वेगळीकडे म्हणतात आणि एकमेकाच्या विरोधात. स्वतः अजितदादांचा पुतण्या होता, सख्या भावाचा मुलगा होता योगेंद्र पवार अजितदादांच्या विरोधामध्ये. स्वतः सुप्रियाताई आणि सुनेत्राताई एकमेकाच्या विरोधात होत्या. त्यामुळे इथनं पुढं जरी आलं तरी आपल्याला आश्चर्य वाटायला काही कारण नाही. आणि आता सुद्धा होणार होतं, पण अजितदादांच्या दुर्दैवी निधनामुळे ती पोटनिवडणूक लागल्यामुळं पवार कुटुंबाने माघार घेतलेली आहे. पण त्यांनी मात्र राहुरीला त्यांनी उमेदवार दिलेला, राष्ट्रवादी काँग्रेसचा, भाजपच्या विरोधामध्ये. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट का तयार नसेल काय गोष्ट, तयारच आहेत ते लोक. पण पवार येऊ द्या किंवा कोणी येऊ द्या, कारण अजितदादा स्वतः तयार होते. आणि मग भविष्यात ते एकत्र येऊ शकतात का? आत्ता तरी विलिनीकरणाची शक्यता मावळलेली आहे. त्यामुळं ह्या सगळं, कारण भाजप सोडून अजित पवार गट जाऊ शकत नाही. ह्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक लोकांना सत्ता हवी असते. सत्ता सोडून बाहेर कोणी जात नाही. त्यामुळे आत्ता तरी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट भाजपला फारकत घेणार नाही. तसंच रोहित पवार म्हटल्यामुळं तुम्ही भाजपच्या बाजूला या, भाजपला सोडा, मग आम्ही तुमच्यासोबत येऊ. तुमची गरज नाही ना. यांना भाजपपासून फायदा आहे का शरद पवार गटाच्या 10 आमदारापासून यांना फायदा आहे, ते आता बघते, फायद्याची गोष्ट बघते. महाविकास आघाडीवरती सर येऊयात. महाविकास आघाडीमध्ये आता एकच म्हणजे उमेदवार देणार होता, तर अशी चर्चा होती की उद्धव ठाकरे स्वतः जाऊ शकतात, पण त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या अंबादास दानवेंना उमेदवारी दिली. तर त्यामागे म्हणजे स्वतःला उमेदवारी न देता त्यांनी त्यांना का दिला असं, म्हणजे त्या मागचा त्यांचा निर्णय किंवा काय असू? नाही बघा, काय की ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये निरोपाचं भाषण होतं, त्या भाषणावरूनच आपल्याला लक्षात येतं की उद्धव ठाकरेंची काही इच्छा नाहीये परत यायची. ते सांगताना सांगितलेलं की काय माझं पिंड नव्हतं, पण मला मुख्यमंत्री झाल्यामुळं कायद्याच्या तरतुदीनुसार मला या सभागृहामध्ये यावं लागलं. आदित्य ठाकरे सोडून सगळ्या ठाकरेंची इच्छा अशी असते की आपण पाठीमागं राहायचं, डायरेक्टरची भूमिका घ्यायची, पक्षाला दिशा दाखवायचं आणि पक्ष आणि सरकारमधली भूमिका बजवायची, अशी त्यांची ती. बाळासाहेब ठाकरे पण असंच करायचे. ते कधी निवडणुकीच्या राजकारणामध्ये आले नव्हते, पण उद्धव ठाकरे मात्र आलेले. आणि विशेष आता सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह बोलल्यावर उद्धव ठाकरेंना अन्याय पण होईल. उद्धव ठाकरेंच्या तब्येतीच्या पण काही गोष्टी आहेत, त्यांना तब्येतीचं पण जमत नाही, किंवा मग ते सभागृहामध्ये जरी गेले तरी ते फारसे ऍक्टिव्ह राहत नव्हते किंवा फारसे ते बोलत नव्हते. म्हणून त्यांनी कदाचित आता माझी एक विधान परिषद घेऊन माझ्या नावासमोर आमदार लावणं आता त्यांच्यासाठी काही कौतुक राहिलेलं नाही. ते ऑलरेडी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळं आपल्याच एका लढवय्या कार्यकर्त्याला द्यायचं आणि जे भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात वारंवार भूमिका घेतात त्यांना उमेदवारी द्यायची आणि त्यांना पुढे आणायचं, किंवा तेच माझा कार्यकर्ता त्या पक्षात जाईल. असं अंबादास दानवेला उमेदवारी दिली म्हणून ठीक आहे, नाहीतर पुढच्या काळामध्ये अंबादास दानवेला जर काही मिळालं नसतं तर अंबादास दानवे शिवसेना किंवा भाजपमध्ये आले असते. हे सगळ्या गोष्टीचे गणित बघूनच उद्धव ठाकरेंनी ते केलं असावं. बरं, एकाला देत असताना बाकीचे लोक पण नाराज होत असतात. सुषमा अंधारे झालं, त्यासारखे इतर अजून काही नेते असतील, त्यांना अपेक्षित होतं की आमचं नाव येईल. पण आता ज्यांची त्यांची जसं मी जिशान सिद्दीकीचं बोललं, सगळं गणित लावलं, कोणाचा फायदा होईल, कसा फायदा होईल, त्याचं अंबादास दानवे मराठवाड्याचे आहेत, त्या एरियामध्ये काम केलेले आहेत, मराठवाड्यामध्ये शिवसेनेचे गड राहिलेले आहेत, त्या भागामध्ये शिवसेना वाढीसाठी म्हणून त्यांनी अंबादास दानवेला दिलेलं असेल. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक जण उमेदवारीसाठी, तसंच ठाकरेंच्याच सेनेमधले जे परभणीतले आहेत संजय जाधव, त्यांनी पण एक स्टेटमेंट आता नुकतंच पास केलं होतं की योग्य वेळी योग्य निर्णय सांगू, जर काही घडामोडी घडल्याच राजकारणात तर म्हणजे सत्तेसाठी उद्धव ठाकरेंची साथ त्यांच्या पक्षातले सोडू शकतात. कसं आहे की जसं आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं की लोकांना सत्तेमध्ये जायचं असतं, लोकांना सत्तेच्या आश्रयामध्ये राहून त्यांचे काम करायचे असतात. संजय जाधव खासदार आहेत परभणीचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे. ते एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं की आजचं राजकारण हे समाजकारण राहिलेलं नाही, आजचं राजकारण हे अर्थकारण राहिलेलं आहे. आता अर्थकारण त्यांनी कशा अर्थानं बोललेत की
कुठल्याही मतदारसंघामध्ये काम करत असताना पैशाची गरज असते. आता पैसे कोण अलॉट करत असतात? तर जे लोक सत्तेमध्ये आहेत ते लोक अलॉट करत असतात. आता परभणीमध्ये एखादं काम करायचं असेल, सरकारने ते अलॉट केलं पाहिजे. आता उद्धव ठाकरेचे ते संजय जाधव असल्यामुळे कदाचित त्यांना तिथे काम अलॉट होत नसेल किंवा तेवढा निधी अलॉट होत नसेल, म्हणून त्यांनी ती भूमिका बजावली. बऱ्याच मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावरती आणि ठाकरे गटातील काही खासदारांवरती टांगती तलवार आहे की हे आता पक्ष सोडतील, ठाकरे शिंदेकडे जातील, ठाकरेंना सोडतील, अशा पद्धती. त्याच संदर्भातला त्याच मधला एक हा त्यांचं वक्तव्य आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. मग त्यामुळे उद्धव ठाकरेंना कुठेतरी भीती आहे का की त्यांचे आमदार फुटतील? नाही, जर निवडणूक झाली असती अजून अधिकचे उमेदवार मिळाले असते. जसं 2022ला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालं, जसं 2022ला राज्यसभेच्या निवडणुकीत झालं, तसं इकडे पण होण्याची शक्यता होती. आता मी या पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे जरी 20 लोक राहिले असले तरी पण पूर्ण कोटा नव्हता. उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने पूर्ण कोटा नव्हता एक आमदार निवडून यायचा. उद्या निवडणूक झाली ना, माझा पराभव झाला तर मग नामुष्की होईल. हे पण एक प्रकार, एक त्याच्यातलं एक कारण आहे. हा एकमेव कारण नाहीये, अनेक कारणांपैकी हा एक कारण असू शकतो. आता आपण उद्धव ठाकरेचा विषय काढला तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेसला म्हणायला गेलं तर ना राज्यसभा मिळाली ना विधान परिषद. मग महाविकास आघाडीमध्ये नक्की काँग्रेसचं स्थान काय आहे? नाही बघ, कसं आहे की काँग्रेसने महाराष्ट्र असेल देशावरती अनेक दशक राज्य केलेले. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसशिवाय काही हालत नव्हतं राजकीय दृष्ट्या बघायला गेलं तर. आता मागच्या 10-12 वर्षापासून काँग्रेसची एकदम उतरती कळ आलेली आहे. आणि काँग्रेसनं काय करतं की प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं स्टंट करतं, पुढं जातं, लढल्यासारखं करतं आणि पाठीमागे सरतं. राज्यसभेमध्ये पण त्यांनी तसंच केलं. जर शरद पवार नसतील तर आम्ही आमचा उमेदवार देऊ. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी तसंच केलं. तिथं आमची ताकद आहे बारामतीमध्ये. कायची ताकद आहे? 4,200 मतदान घेतले त्यांचे उमेदवार 2014च्या निवडणुकीमध्ये. तर तिथं पण त्यांनी माघार घेतली. आत्ता सुद्धा की आम्हाला विचारात न घेता त्यांनी अंबादास दानवेला उमेदवारी दिली, किंवा उद्धव ठाकरे राहिले असते तर आम्ही सपोर्ट केला असता. अंबादास दानवेसाठी आम्ही तयार नाहीयेत असं बोलले. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत अंबादास दानवेसोबत मीटिंगमध्ये होते, त्यांचे फॉर्म भरायला गेलेले. त्यामुळं काँग्रेसला जसं केंद्रामध्ये राहुल गांधी थोडंसं आता उभारी देण्याचा प्रयत्न करतायत, तसं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला उभारी देण्यासारखं कोणी राहिलेलं नाहीये. जे मोठे मोठे नेते आहेत ते इतर पक्षात गेलेत. जे राहिलेले नेते काहींचे पराभव झाले, उदाहरणार्थ बाळासाहेब थोरात वगैरे लोक, ज्यांचं काहींचं 16 लोक त्यांचे आमदार, काही जिंकलेत सुद्धा, पण ते आपापल्या गडामध्ये व्यस्त आहेत. सांगलीचं बघायला गेलं विश्वजित कदम झाले, कोल्हापूर बघायला गेलं सतेज पाटील झाले, लातूर बघायला गेलं अमित भैया देशमुख झाले. हे सगळे आपापल्या जिल्ह्याच्या बाहेर निघायला तयार नाहीयेत. काँग्रेसला दिशा द्यायला महाराष्ट्रामध्ये कोण तयार नाहीये. काँग्रेसच्या बाजूने लढायला कोणी तयार नाहीये. हे जे मोठे मोठे काँग्रेसच्या नावानं, काँग्रेसच्या भरोशावर, काँग्रेस पक्षाच्या आधारे जे लोक मोठे झाले ते स्वतःच बघतात आणि त्यांच्याकडे आता लढणारी फळी राहिली नाही. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ बिचारे येतात, काहीतरी खटाटोप करतात, माध्यमामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. आम्ही आहोत, आमचं एक्झिस्टन्स, आमच्या अस्तित्व दाखवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण ऐन टाइमला त्यांना माघार घ्यावी लागते, कारण त्याच्याकडे नंबर्स पण आहेत आणि नेते पण नाही आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीला फारसं आता महत्व राहिलेलं नाही काँग्रेसमध्ये. तो महत्व आता दाखवण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेते करत असतात. आता सर विधान परिषद आहे, तर विधान परिषदेवरती आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक नेत्यांच्या काही ना काहीतरी खटाटोप सुरू आहे. त्याच यामध्ये आता बच्चू कडूंनी त्यांचा प्रहार पक्ष तर आहे, पण त्या प्रहार पक्षासोबतच त्यांनी आता शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच उमेदवारी पण देण्यात आली. मग त्या मागचा नेमका त्यांचा निर्णय किंवा त्यांचा हेतू काय असेल? परत सत्तेमध्ये सगळ्यांना जायचं असतो. किती आयरनी बघा ना, 6 महिन्याच्या आधी बच्चू कडू राज्याच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलेलं, शेतकऱ्यांना घेऊन गेलेलं, नागपूरला गेलेलं, चक्काजाम केलेलं, शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्या नेत्यांना त्यांनी आंदोलन करून मागण्या केलेल्या. सरकारने मागणी मान्य सुद्धा केली आहे. तरी राजकारणामध्ये अस्तित्वाची लढाई खूप मोठी असते. आता ते ज्या मतदारसंघामध्ये येतात तिथं भाजपचे आमदार आहेत निवडून आलेले. आता तिथं भाजपचे असल्यामुळे आता त्यांना तिथं काही पर्याय राहिलेला नाहीये. म्हणून त्यांनी आपला पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन केला आणि आता शिवसेनेकडून त्यांनी विधान परिषदेवर जाण्याची तयारी दाखवली आणि शिवसेने त्याला घेतलं, विधान परिषद उमेदवार दिला तर निवडून पण येतील, कारण बिनविरोध होण्याची शक्यता आहे निवडणुकीमध्ये. जसं मी सांगितलं की सगळ्याला राजकारणामध्ये सत्ता हवी असते, सत्तेचा आश्रय असा असतो. पण त्यांनी थोडंसं शहाणपण दाखवलं बच्चू कडूने. थेट भाजप सोबत न जाता त्यांनी शिंदे गटामध्ये गेलं
कारण ते असं बोलतात, त्या बोलताना सांगतात की शिंदे साहेब हे नेते आहेत, शिंदे साहेब हे काय म्हणू आपण चांगले काम करणारे नेते आहेत, भाजपमध्ये तसे लोक नाही आहेत. असं सांगताना त्यांनी कुठंतरी एक माझा भाजपसोबतचा संघर्ष संपलेला नाही. जरी मी शिवसेनेत आलो असलो तरी पण अमरावती झालं, अकोला झालं, त्यांचा जो काही प्रहारचा जो काही कार्यक्षेत्र होता, तिथं भाजपला लढण्यासाठी मात्र शिंदेला एक कार्यकर्ता मिळाला, शिंदेला एक नेता मिळाला. भाजपच्या तिकडे सगळ्याच्या नेत्यांसोबत लढणारा बच्चू कडू आहे आणि त्या भागामध्ये शिवसेना वाढली पाहिजे, हाही त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचा त्या ठिकाणी उद्देश असेल. आणि अख्खी संघटना, अख्खे पक्ष त्यांनी शिवसेनेमध्ये घेतल्यामुळं तिकडचे त्याच्या पक्षातले कार्यकर्ते, जरी त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते बरेच लोक त्याला विरोध पण करतायत. तुम्ही तुमचा पक्ष आहे, तुम्ही सरकारविरोधी भूमिका घेता, तुम्ही आंदोलन करता, तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करता, तुम्ही दिव्यांगांसाठी आंदोलन करता, म्हणून आम्ही तुमच्यासोबत होतो. आता तुम्ही जर सरकारसोबत गेला असाल, आम्हाला तुम्ही गृहीत धरलात का? अनेक जिल्हाध्यक्षांनी, प्रहार पक्षाच्या बच्चू कडूच्या अनेक जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, मध्ये प्रतिक्रिया दिली की बच्चू कडूंनी आम्हाला गृहीत धरलं, त्यांच्या फायद्यासाठी ते तिकडे गेले. तसं झालं असलं तरीही मात्र भाजपसाठी एक दोन हात करण्यासाठी त्या एरियामध्ये शिंदेनी एक त्यांचा मोहरा उतरवला असं आपल्याला बघावं लागेल. पण त्यांनी जरी त्यांच्या पक्षात जरी प्रवेश केला असला तरी पण त्यांचा कधी ना कधीतरी भाजपशी संबंध येईलच, कारण शिवसेना म्हणजे सत्तेतच आहे तिन्ही पक्ष म्हणायला गेलं तरी. मग तरी त्या गोष्टीची त्यांना भीती नाही वाटत? नाही, कसं आहे की भीती आहे. कसं आहे की मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती एक गंभीर आरोप झालेला की त्यांनी भाजपच्या आमदाराच्या भावाला जीवे मारण्याचा कट कारस्थान केलं वगैरे, बातम्या पण झालेल्या, त्याच्यावरती गुन्हा पण नोंदलाय. प्रत्येकाला काय असतो की राजकीय संरक्षण पण हवं असतो, वैयक्तिक संरक्षण पण असतो. आता गुन्हा नोंद झालाय, मग पुढे काय होईल, पुढे तपास होईल, या सगळ्याचे कारण पण आहेत याच्या मागे. मी म्हणणारा नेता या सगळ्या अडचणीमध्ये आल्यानंतर मग आता कुठं आपल्याला फायदा होईल, कुठं आपल्याला संधी आहे का, तरीही आपल्या संघटनेच्या जोरावर, आपल्या त्या ताकदीच्या जोरावर त्यांनी विधान परिषद मिळवली ना. एक प्रकारे त्यांना त्यांचं कौतुकच करावं लागेल. 2029ची वाट बघण्यापेक्षा त्यांना आता विधान परिषद मिळालेली आहे. एकनाथ शिंदेना नेता मिळाला, बच्चू कडूंना पक्ष मिळाला, दोघांचा त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. पण एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये जे विधान परिषदेची आस लावून बसले होते त्यांचं मात्र नुकसान झालं. अनेक लोक इच्छुक होते, शीतल म्हात्रे झाले आणि इतर त्यांच्या जवळचे अनेक नेते झाले, प्रत्येकांना असं वाटतं की विधान परिषद मिळाली पाहिजे, पण त्यांच्याऐवजी त्यांनी बच्चू कडूला देऊन त्या सगळ्या लोकांचा हिरमोड केला. मग पक्षामध्ये कुठेतरी नाराजी? बघ, प्रत्येकाला जसं राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे तसं प्रत्येक पक्षामध्ये नाराजी होणारच आहे. प्रत्येकाला वाटतं की मी या पक्षासाठी काम करतो, मला काही ना काही मिळालं पाहिजे, काही ना काही. आता विधान परिषदेपेक्षा मोठी काही नसू शकते, पण आता सगळ्यालाच मिळू शकत नाही. त्यांच्या वाट्याला 2 जागा होते, त्यांनी 2 ठिकाणी त्यांनी नीलम गोरे आणि बच्चू कडूला दिलं. आता ही नाराजी नाट्य आहेच, तर त्यावरून की भाजपने यंदा नवीन चेहऱ्यांना संधी दिली, म्हणजे जे अनुभवी नेते आहेत त्यांना त्यांनी बाजूला ठेवून नवीन चेहऱ्यांना संधी दिली, तर त्या मागे नेमकी त्यांचा काय हेतू असतो? बघ, कसं आहे की भाजप हा प्रत्येक निवडणुकीमध्ये नव्या जुन्यांना संधी देत असते. यावेळेस मात्र त्यांनी नवीनच लॉट आणला आहे, म्हणजे नवीन लोक आले. जरी विधान परिषदेवर नवीन जरी असले असते तरी पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करत आलेले आहेत. सुनील कर्जतकर म्हणून भाजपचे नेते 67व्या वर्षी त्यांना विधान परिषद मिळाली, पण ते वयाचे 40 वर्ष त्यांनी सगळं पक्षासाठी काम केले, संघटनेसाठी काम केले. तसे लोक प्रमोद झेट्टार झाले, संजय भेंडे झाले, आपल्या प्रज्ञा सातव तर ते पोटनिवडणूक झाली त्यांची, ते तर काँग्रेसच्या आहेत. राजीव सातव यांचे दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांच्या वाट्याची जागा त्यांनाच मिळाली. त्यामुळे इथं भाजपच्या नेत्यांचं नुकसान झालेलं नाहीये, कारण ऑलरेडी त्या विधान परिषदेवर होत्या, आताही त्या आता विधान परिषदेवर जातील, पण ते त्यांची जागा त्यांना मिळेल. त्यामुळे इतर लोक नाराज व्हायचे करू नये. विवेक कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती असल्यामुळे तिकडं कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन्ही विवेक कोल्हे आणि तिथले आशुतोष काळे या लोकांना एकमेकांच्या विरोधामध्ये लढू नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अमित शहानी विवेक कोल्हेला समजावून सांगितलं होतं की तुम्ही उमेदवारी मागे घ्या. त्यांनी उमेदवारी मागे घेतली, त्याचा फळ आता त्यांना विधान परिषद देऊन भाजपने त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रमोद झेट्टार कोकणमध्ये काम करणारे नेते, कोकणच्या पूर्ण त्या एरियामध्ये काम करणारे नेते असल्यामुळे अनेक वर्षापासून काम करतात, पक्षवाढीसाठी, संघटनेच्या बळकटीसाठी ते काम करतात, त्यांना त्या ठिकाणी दिले. माधवी नाईक महिला मोर्चा वगैरे वगैरे मध्ये काम करते, जवळपास त्यांना 2 टर्मचे त्या नगरसेविका आहेत, ठाण्याहून येतात ते. म्हणजे अशा वर्षानुवर्षे काम करत असणाऱ्या भाजपच्या लोकांना, एकनिष्ठ लोकांना, निष्ठावान लोकांना भाजपने या ठिकाणी संधी दिलेली आहे. पण ज्यांची आमदारकी संपली किंवा जे निवृत्त झाले त्यांना त्यांनी रिपीट केलेलं नाहीये. असं त्यांनी संदेश दिला की पक्षामध्ये काम करणाऱ्याला त्या ठिकाणी किंमत आहे, पक्ष कधी ना कधी कोणाला संधी देतो, असं त्यांनी एक पायंडा त्या ठिकाणी पाडायचा प्रयत्न केलेला आहे. पण नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे जे आता नवीन आहेत उमेदवार, ते पक्ष पुढे नेण्यासाठी किंवा
त्यांची जी बाजू आहे ती कणखरपणे ते मांडू शकतात का? यस, जे मांडू शकतात त्यांनाच ते देखील, जे मांडू शकतात ना त्यांनाच हम्म. ती जबाबदारी दिलेली आहे. विवेक कोल्हे, सुनील कर्जतकर, प्रमोद चटार, माधवी नाईक, हो. संजय भेंडे अनेक वर्षांपासून संघटना, RSS, भाजप, तिथल्या स्थानिक संघटना यांच्यासाठी काम करत आलेत. आणि त्याच्यामध्ये ती क्षमता आहे म्हणून त्यांना त्याकडे पुढे आणलेले. नक्कीच सर. सर तुम्ही इथे आलात आणि वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही विश्लेषण केलात, त्यासाठी धन्यवाद सर. आता आपल्या महाराष्ट्रात तर राजकारण आहे, ते पुढच्या काळामध्ये काय वळण घेणार आहे त्यावरही आपण भाष्य करूयात आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण नक्की भेटूया. तर तुम्हाला याबद्दल काय वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचेही काही प्रश्न असतील राजकारणाला घेऊन, महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल तुमचं काही मत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावरही आपण आपल्या विश्लेषकांसोबत चर्चा करूयात त्या विषयांवरती. आणि त्यासोबतच अजून एक आठवण म्हणून आपल्या मराठी मूडवरती अर्थव्यवस्था आहे, मनोरंजन आहे, खेळ आहे आणि त्यासोबतच ग्लोबल मराठी मूड सुद्धा आहे. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुमचे विषय तुम्ही तिथेही मांडू शकता, कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि मराठी मूडला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या भागात एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.